हाय राणी बेटी, आज आपण करणार आहोत गोबीचं सूप. एकदम टेस्टी आणि पचायला एकदम हलकं. कशी सुरुवात करायची? तर एक छोटासा कांदा घ्यायचा. तर त्या कांद्याचा अर्धा भाग फक्त घ्यायचा आणि तो असा उभा उभा चिरायचा. आता गोबीच्या गड्ड्यातली जी पानं राहिलेत ना, ती आज आपण सुपामध्ये इन्ग्रेडियंट म्हणून वापरायचे आहेत. तर ती अशी मी भरड चिरलेत. फार बारीक चिरायची काही आवश्यकता नाही, कारण सगळं मिक्सरमध्ये जाणार आहे. मग राणी, एका गोबीच्या गड्ड्यातून आपण केली पचडी, आपण केले गोबीचे पराठे आणि आज आपण करतोय गोबीचं सूप. मग त्या गोबीच्या गड्ड्यातून उरलं काय? तर हा मध्यवर्ती असलेला जाडजूड टणक भाग, तो मात्र टाकून द्यायला हवा आपल्याला. आता कढई गॅसवर चढवली, थोडीशी गरम झाली कढई की त्यामध्ये आपण अर्धा चमचा, केवळ अर्धा चमचा, डाएट सूप आहे हे लक्षात ठेव, त्या कढईमध्ये टाकलं. तूपही गरम झालं आहे तर आपण त्यामध्ये कांदा टाकूया कापलेला आणि किंचित गुलाबी होईपर्यंत परतवूया. आता कांदा गुलाबी झाल्यावर आपण त्याच्यामध्येच गोबी टाकायची आहे आणि पुन्हा चांगली परतवून घ्यायची. गोबी परतवणं हे अतिशय महत्त्वाचं, कारण त्यामुळे काही लोकांना न आवडणारा गोबीचा उग्र वास नाहीसा होतो. आता परतवून झालं, मग टाकायचं त्याच्यावर झाकण आणि थोडंसं वाफेवरच शिजू द्यायचं. मिक्सचर थंड झालं तेव्हा आपण घ्यायचं आहे त्याला एका मिक्सीमध्ये. आता राणी, आपण या मिक्सरमधील मिश्रणातच ॲड करूया 1 चिमूटभर साखर आणि 1 चिमूटभर मीठ. आता मिक्सर सुरू करायच्या आधी मी त्यामध्ये थोडंसं दूध घालणार आहे. का माहिती आहे? मला हवी आहे एक स्मूथ अशी पातळ पेस्ट. मिक्सरमध्ये दूध हळूहळू घातलं आणि मऊसर पेस्ट बनवली. बघ अगं राणी, रंग किती छान फेंट हिरवा आला आहे आणि ही कन्सिस्टन्सी बघ त्याची, म्हणजे किती मऊ अशी पेस्ट तयार झाली. ही जी मिक्सरमध्ये पेस्ट बनवली आहे ना, ती आपण एका कंटेनरमध्ये काढून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो आणि मग आपल्याला जेव्हा जेवायच्या आधी सूप प्यायची इच्छा होईल तेव्हा ह्या पेस्टचाच आपण उपयोग पुढील प्रमाणे करणार आहोत. आता आपण 1 चमचा कॉर्नफ्लोअर 1 कप दुधामध्ये घेतलं आणि छान त्याला ढवळून ते डिझॉल्व करून घेतलं. आता कॉर्नफ्लोअर घातलेलं हे दूध आपण आपल्या गोबीच्या मिश्रणामध्ये टाकूया. राणी बेटी, आपण आता ते सगळं मिश्रण घेतलं आहे एका कढईमध्ये आणि गरम करतो आहे. परंतु लक्षात हे घ्यायचं की आपण कॉर्नफ्लोअर या मिश्रणात घातलं आहे आणि म्हणून जर आपण ढवळलं नाही ना सतत, तर आपलं गुठळ्या होण्याची शक्यता असते. आता आपल्याकडे किती माणसं आहेत? 2 माणसं असली तर आणखीन एखादा कप दूध ॲड केलं, असं करायचं आहे. म्हणजे ह्या सूपामध्ये निव्वळ दूध, पाणी नव्हे, हे घालून आपण त्याला पातळ बनवतो आहे. म्हणजेच किती पौष्टिक पण ॲट द सेम टाईम डाएटला योग्य असं सूप आपण आज बनवलं आहे. आता आपण हे सूप बाउलमध्ये ओतलं आहे
आणि रेडी टू सर्व आहे. पण फक्त आपण काय करायचं, शेवटची स्टेप म्हणजे मिरे ताजे ताजे वाटून घेऊया आणि त्यांची जी भरड मिरपूड आहे ती ह्या सूपवर टाकूया. हां, आता सूप रेडी आहे. मग माझ्या राणीबेटीसाठी आजचा जेवणाचा बेत काय? गरमागरम दाल खिचडी, गोभीचं सूप, घेवड्याची सुकी भाजी, मालवणचा खाजा आणि सर्वात शेवटी फ्रूट डिश.